नमस्कार मित्रांनो, आज करत आहे मी भेंडीची भाजी। भेंडीची भाजी करत असताना तुमच्याकडून चिकट होते का? तर काही टिप्स सोबत मी हे रेसिपी शेअर करणार आहे आणि आपल्याकडून कोणकोणत्या चुका होत आहेत ते पण मी इथे सांगणार आहे। तर तुम्ही ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि प्लीज सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। तर चला सुरुवात करूया आपण। भेंडीची भाजी फोडणी करत असताना सुरुवातीला जिरा, मोहरी, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या आणि लसणाच्या पाकळ्या घालून मी फोडणी केलेली आहे। तर ही फोडणी छान फ्राय करून घेऊया। आपण फोडणीमध्ये टोमॅटो घालतो, तर मी इथे टोमॅटो घालणार नाही कारण की टोमॅटो पासूनही भाजी चिकट होते। तर मी इथे टोमॅटो घालणार नाही आहे। मी इथे सरळ भेंडी घातलेली आहे आणि भेंडी छान मिक्स करून घेते। टोमॅटो घातल्यावर पण भाजी एकदम चिकट होते, त्याच्यामुळे मी टोमॅटो घालणार नाही आहे। तर याच्यानंतर मी कांदे घालणार आहे। तुम्ही सुरुवातीला पण घालू शकता, पण मी वरून घालते। आता तुम्हाला लक्षात आला असेल की वरून कांदे घातल्यावर हे कांदे कच्चेच राहणार, तर असा होणार नाही आहे। त्याच तेलामध्ये भेंडी शिजतानाच कांदे पण पूर्ण गोल्डन कलर येईपर्यंत शिजून जाणार आहे। तर ही प्रोसेस आपल्याला फुल स्पीडमध्ये करायची आहे। सर्वात महत्त्वाची टिप, आणि मी सुरुवातीलाच मीठ घालत आहे। तुम्ही मीठ सुरुवातीलाच घाला, शेवटला घालू नका, कारण की शेवटी घातल्यावर मीठ पाणी सोडते आणि भाजी थंडी पण झाल्यावर पण ओलसर आणि चिकट असते। तर ही फुल स्पीडमध्ये मी भाजी करत आहे। बघा, एकदम कांदे गोल्डन कलर पण झालेले आहेत आणि मिठामध्ये जो पाणी सुटलेला आहे तो हळूहळू कमी होत आहे। तर हे प्रोसेस आपल्याला फुल स्पीडमध्ये असल्यामुळे आपल्याला हलवत राहायचं आहे, सतत हलवत राहायचं आहे। तर बघा, मी हलवतच आहे। मिक्स झाल्यानं बघा पूर्ण पाणी सुकून गेलेलं आहे आणि व्यवस्थित भाजी शिजून गेलेली आहे। आता सेकंड नंबरची टिप्स आहे की कोणी शेवटनं वरून लिंबाचा रस घालतात, तर मी इथे लिंबाचा रस पण घालणार नाही आहे। तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला समजून येईल की किती व्यवस्थित भाजी बनलेली आहे। मी इथे घालत आहे आमचूर पावडर। आपल्या भेंड्या पूर्णपणे ड्राय झालेल्या आहे, इथे पाणी पूर्ण सुकून गेलेले आहे। त्याच्यानंतरच मी आमचूर पावडर आणि हळद घालत आहे। हळद आणि आमचूर पावडर सुरुवातीला घातल्यावर तो करपू लागते, त्याच्यामुळे मी शेवटनं घालत आहे आणि हे ड्राय मसाले पूर्ण मिक्स करून घेत आहे। आता बघा, कांदे पण पूर्ण गोल्डन कलर झालेले आहेत आणि पाणी पण पूर्ण सुकून गेलेलं आहे आणि एकदम व्यवस्थित भाजी झालेली आहे। तुम्ही ह्या पद्धतीने भाजी केल्या तर तुमची भाजी एकदम व्यवस्थित बनणार आहे आणि तुमची तारीफ होणार आहे। तर बघा, मी पूर्ण मिक्स करून घेत आहे। आणि सर्वात महत्त्वाची टिप्स म्हणजे आपण भेंडीची भाजी करत असताना झाकण मांडून शिजवतो, तर इथे झाकण मांडून शिजवायची नाही आहे आपल्याला आणि मोकळीच अशी शिजवायची आहे। आता ह्याला 5 मिनिटं मी शिजू देणार आहे आणि वर कोथिंबीर टाकून सर्व करत आहे। रेडी आहे आपली भेंडीची भाजी।